नमस्कार विद्यार्थी मित्र, आजचा व्हिडिओ हा MST सेट 2024 आणि आता पुढे येणारी 2025 त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्र. टोटल मी 10 क्वेश्चन्स त्यात घेणार आहे. तर NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्यासाठी लागणारे जे क्वेश्चन्स आहेत ते आज आपण पाहूया. आणि पहिला क्वेश्चन जो विद्यार्थी मित्र, तर पहा NEP 2020 अनुसार नवीन शैक्षणिक रचना व त्यांच्याशी निगडित वयोगट यांच्या कोणत्या जोड्या बरोबर आहेत. मग पहा, पायाभूत स्तर म्हणजे एक बेस लेवल असतो, त्यात वयोगट आहे 3 ते 8, पूर्वतयारी स्तर वयोगट 8 ते 11, मध्य स्तर 11 ते 14 आणि माध्यमिक स्तर म्हणजे हे सर्व बरोबर आहेत. प्रायमरी लेवल, सेकंडरी लेवल आणि जे 10वीपर्यंत असतं ते लेवल आणि पोस्ट ग्रॅज्युएट लेवल असं हे बरोबर आहे. त्यानंतर पहा दुसरा नंबरचा क्वेश्चन, प्रारंभिक बाल्यावस्था निगा व शिक्षण यांचे इंग्रजी संक्षिप्त रूप कोणते. ECCE अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. म्हणजे काय की जे काही प्रायमरी एज्युकेशन असतं लहान मुलांचे त्यांच्याशी संबंधित काय संज्ञा, म्हणजे एक प्रकारे फुल फॉर्म विचारलेला आहे. ECCE बाकीचे पण दिले विद्यार्थी मित्र. NEP 2020 अनुसार बालक वयाच्या 6व्या वर्षी शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या तयार असावे. यासाठी बालकांचा विकास, निगा आणि शिक्षण यांचे सार्वत्रिकरण लवकरात लवकर व्हावे किंवा डॅश पूर्वी होणे आवश्यक आहे. मग यासाठी आन्सर आहे 2030. दॅट इज द आन्सर 2030 विद्यार्थी मित्र. नंतर पहा पुढचा क्वेश्चन 4 नंबरचा, प्राथमिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षणाचे स्वरूप खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे असते. मग यामध्ये सुद्धा आन्सर सर्वच बरोबर आहे. लवचिक, बहुमुखी, बहुस्तरीय व क्रीडा आधारित, म्हणजे ऑलराऊंडर प्लेअर पाहिजे त्यासाठी बाल्य असतात. नंतर पहा 5वा क्वेश्चन, प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षण यासाठीचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय आराखडा खालीलपैकी कोणाकडून विकसित करण्यात आलेला आहे. NCERT म्हणजे NCERT म्हणजे काय, नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल अँड रिसर्च ट्रेनिंग. हा त्याचा 5वा क्वेश्चन विद्यार्थी मित्र. त्यानंतर 6वा आहे, शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी CPD याला फुल फॉर्म आहे, कोणत्या उपाययोजना या धोरणात सुचवल्या आहेत. मग याचा आन्सर पहा, शिक्षकांना त्यांच्या पेशातील आधुनिक उपक्रम आणि विकास साधनांची तसेच स्वविकासाची सातत्याने संधी दिली जाईल. म्हणजे जे काही नवीन मॉडर्नायझेशन शिक्षण पद्धती होते ते यूज करायचा. प्रत्येक शिक्षकाने आपल्या रुचीनुसार प्रत्येक वर्षात किमान 50 तास सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाचे विविध संधीमध्ये स्वतःच गुंतवणूक अपेक्षित आहे. हे सुद्धा बरोबर विद्यार्थी मित्र, म्हणजे दोघं आन्सर त्याचे बरोबर आहेत. नंतर NEP 2020 अनुसार उच्च शिक्षणातील अस्तित्वात असलेले 800 विद्यापीठ व 40,000 महाविद्यालय यांचे रूपांतर 15,000 उत्कृष्ट संस्थांमध्ये करण्यात येईल. म्हणजे पहा, म्हणजे जे 800 विद्यापीठ आहेत आणि 40,000 महाविद्यालय आहेत ओव्हरऑल पूर्ण भारतात, तर त्यांचे कन्व्हर्जन हे 15,000 म्हणजे शिक्षकांचा आणि म्हणजे सर्व ओव्हरऑल 15,000 कन्सिडर केले. NEP 2020 अनुसार उच्च शिक्षणात कोणते बदल करण्यात येतील. विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, मानवतावाद, गणित व व्यावसायिक क्षेत्रांचा अनुभव मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. नंतर हे पण बरोबर आहे, संस्थाचे प्रशासन शैक्षणिक, प्रशासकीय व आर्थिक स्वायत्तावर आधारित असेल. हे पण बरोबर आहे. आर्थिक विश्वसनीयता साध्य करण्यासाठी संस्थांचे विधी नियम सुटसुटीत पण कडक पद्धतीचे असेल. म्हणजे याचे आन्सर हे ऑल ओव्हर बरोबर आहे विद्यार्थी मित्र. नंतर पहा विद्यार्थी मित्र, पुढचा जो क्वेश्चन आहे, NEP 2020 अनुसार शिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप कसे असेल. मग याचे जे आन्सर आहे, चैतन्यमय व बहुविध शाखांनी सुसज्ज 4 वर्षाचा अभ्यासक्रम, उत्कृष्ट शिक्षक घडवणे. हे सुद्धा बरोबर आहे. नंतर पहा 4था क्वेश्चन जो आहे, 10वा क्वेश्चन, शैक्षणिक धोरण 2020 अनुसार शिक्षण सर्व प्रकारच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग असेल. व्यावसायिक पायाचा आन्सर आहे व्यावसायिक. अशा प्रकारे मी 10 क्वेश्चन घेतले विद्यार्थी मित्र, आणि हे क्वेश्चन्सच सेट परीक्षेला तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तरी असंच कंटिन्युअस तुम्हाला मी व्हिडिओ पाठवत जाईल. फिजिक्सचे क्वेश्चन पाठवेल, जे त्यातल्या त्यात याचे क्वेश्चन पाठवेल.
म्हणजे तुमचा अभ्यास पूर्ण पक्का होईल विद्यार्थी मित्र. आणि जर सपोज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका विद्यार्थी मित्र. आणि आजचा व्हिडिओ अशा प्रकारे होता. धन्यवाद.